बुलढाणा जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी सुरूच. तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन तहसीलदारांवर जीवे मारण्याचा रेती माफियांचा प्रयत्न. देव बलद्वत होतं म्हणून तहसीलदार वैशाली डोंगर बचावल्या. बुलढाणा जिल्ह्यात अद्याप अमर्याद अवैध रेती वाहतूक सुरूच आहे. दरम्यान अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदारांच्या पथकाला वाहनावरच रेतीच्या टप्परने धडक दिल्याची धक्कादायक घटना अंधेरा फाट्याजवळ घडली. देऊळगाव राजा तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्नाच्या प्रकरणात निषेध नोंदवण्यात आला असून सर्वांनी कामकाज बंद आंदोलनाचा इशारा दिला. तहसीलदारांची पोलीस आणि RTO विभागांवर नाराजी व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकावर कारवाई दरम्यान हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. 19 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी पुन्हा समोर आली आहे. या हल्ल्याचा निषेध करून विदर्भ पटवारी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. देऊळगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैध गौण खनिज अवैध रेती चोरीच्या घटना घडत असतात. त्या अनुषंगाने आम्ही फिरते पथक बैठे पथक सगळे स्थापन केलेले आहेत. त्यानुसार मी काल पथकासोबत सकाळी 6:30च्या दरम्यान गस्तीवर गेले. तर आम्हाला सकाळी 7च्या आसपास एक टिप्पर आढळून आलं तिथं. तर त्याला आम्ही अडवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठलेही आम्हाला दाद न देता ते सरळ आमच्या अंगावर त्यांनी घालायचा प्रयत्न केला. तसेच त्याचा जे टिप्परचा मालक होता ब्रेझा गाडीमध्ये, त्यांनी सुद्धा आम्हाला दहशतीने आमच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणि टिप्पर सुद्धा पळवून नेलं. त्यामुळे मी काल आम्हाला आमच्या जीविताला धोका केला अशा स्वरूपाची घटना म्हणजे घडली आणि त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि तसेच सरकारी कामात अडथळा आणला असाही गुन्हा दाखल केलाय. माझी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता जसं सांगितलं की हे वारंवारच्या घटना आमच्यावर घडत असतात. जसं साधा एक फोन जरी आला तर आम्हाला त्याला रिस्पॉन्ड करून ही कारवाई करावी लागते. तर माझी सर्व संघटनेच्या बाबतीत माझी भूमिका मी अशी मांडेन की एकटं महसूल विभाग म्हणा किंवा आम्ही एकटं इथं तत्परतेने त्या ठिकाणी कारवाईसाठी हजर राहू शकत नाही. तिथे पोलीस विभाग म्हणा RTO म्हणा या सर्वांची तितकीच जबाबदारी आहे. कुठल्याही वाहनावरती नंबर नसतो. रेतीचे जे मालक आहेत 4 व्हीलरवर त्यांच्याही गाड्यांना बऱ्याच वेगळे असे व्हिम्सिकल वेगळेच नंबर असतात किंवा नंबर नसतातच. आणि आमच्याकडे खडकपूर्णा नावाचं जे मोठं धरण आहे तिथे जलसंपदा विभाग अजिबात जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. त्या धरणात जर मासेमारीच्या बोटी उतरू शकत नाही अवैधरित्या तर मग एवढे अवाढव्य जहाज आणि बोटी कशा उतरतात. त्यामुळे ती जी आहे धरण जे आहे ते त्यांच्या अखत्यारीत आहे आणि त्यांनी ते पाहावं. इथून पुढे आम्ही अशा घटना खपून घेणार नाही आणि कुठलंही आम्हाला कोणी असं घाबरण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही एकत्र आहोत सर्वजण आणि अशा स्वरूपाच्या कारवायांना आम्ही घाबरणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई करत राहू. धन्यवाद. सायन दैनिक खबरी शामतकसाठी अशोक जसवानी, बुलढाणा.